डोंबिवली आणि कल्याण स्टेशनच्या मधोमध ट्रेनमध्ये घटना घडलेली आहे। त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। आपण पाहतोय त्याच्यामध्ये महिलांमध्ये मारहाण होते। डोर मधून एंट्री करण्याच्या प्रश्नावरून त्यामध्ये मारहाण झालेली आहे दोन्ही महिलांमध्ये। त्यावरून आता दुसऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ज्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय ते बघून काय वाटते तुम्हाला, काय आणखी याच्यामध्ये व्हायला पाहिजे? यामध्ये म्हणजे महिलांना समजून घ्यायला पाहिजे, हे चुकीचं आहे। दुसरी महिला दुसरीला मारते म्हणजे हे खूप रॉंग आहे। महिलाने अगर ज्याला त्याला घरी जायचं घाईच असते ना, पण आता काय करणार, संध्याकाळच्या वेळेला बदलापूर ट्रेन डोंबिवली खूप भरलेले असतात, मग नाही तर मग लेडीजचे डबे थोडेसे वाढवा, बस एवढं माझं म्हणणं आहे। ती खरं तर असं समजते की लेडीज स्पेशल ट्रेन होती आणि त्या लेडीज स्पेशल ट्रेन मध्ये हा जो वाद झालेला आहे। लेडीज स्पेशल मध्ये मग गर्दीमुळे या पावसामुळे झालं असेल असं, पण लेडीज स्पेशल बोललं तर एवढी पण गर्दी नसते, नॉर्मली हे असं मग काहीतरी भांडणं झाली असतील म्हणून तो वाद झाला असेल, नाही ते एवढं मारामारी नाही होऊ शकत। डोरला उभं राहिलेल्या महिलाने दुसरीला मारणं चुकीचं आहे। आपणच महिला जर एकमेकांना जर समजून नाही घेतलं तर कसं आपलं जीवन चालणार पुढे, हे पण महत्वाचं आहे ना। घरी आपण मुलांना सोडून येतो, घरात लोकांना सोडून येतो, ऍटलीस्ट आपण आपल्याला समजायला पाहिजे बस। ही जी घटना घडलेली आहे आपण बघतोय ट्रेन मधले अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, वारंवार समोर येत असतात अशा घटना, काय वाटतं यावर आपल्याला? महिलांनीच महिलांना समजून घ्यायला पाहिजे। आणि हल्ली काय करतात, महिला चढतात आणि डोरलाच उभ्या राहतात, त्या आतमध्ये पण जात नाही आणि ह्या कधीतरी येणाऱ्या महिला तर त्या जागेवरच थांबतात, त्या पुढे पण नाही जाते। मग ज्या चढणाऱ्या आहेत त्यांना ढकललं तर त्यांना राग येतो, मग त्याच्यामुळे पण ह्या अशा मारामाऱ्या होतात। हा, सिक्युरिटी पाहिजे आणि ट्रेन जास्त वाढवल्या पाहिजे। ट्रेनला हल्ली खूप गर्दी असते, आम्ही 4 ट्रेन सोडून देतो, आम्हाला चढायला भेटत नाहीये। आणि लेडीज डबे पण वाढवले पाहिजे आणि महिलांना समजून घेतलं पाहिजे। काही ट्रेनमध्ये एकामेकाचे केस पण ओढतात, आम्ही हे पण पाहिले। कोण बोलायला गेलं तर कसं समोरचे लगेच म्हणजे त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये ते भांडणं करायचं असंच त्यांचा उद्देश असतो। जी व्हिडिओ समोर येत आहे त्याच्यामध्ये महिला मारहाण करताना दिसत आहेत, ट्रेन मधली व्हिडिओ आहे। काय वाटतं आपल्याला, कुठेतरी हे प्रकार थांबायला पाहिजे? आम्हाला एवढं वाटतं काय ना, ट्रेनला दरवाजे झाले पाहिजे आणि सगळ्यांना रांगेत सोडलं पाहिजे, एक सेक्रेटरी पाहिजे, बस आम्हाला एवढंच वाटतं। आणि आजकाल म्हणजे महिला मंडळामध्ये पुष्कळ झगडे वादविवाद होतात, चांगले मुली बी असं लटकून जातात आणि त्याच्यात मारहाण पुष्कळ होते। सगळ्यांना तर घरी जाण्याची घाई पुष्कळ असते, पण माझा एवढा विचार आहे का रांगेत सेक्रेटरी लोकांनी पाठवलं पाहिजे सगळ्यांना। जेवढी माणसं मावतात तेवढ्याच ट्रेनमध्ये माणसं मावलेले, एवढी माझी आहे बस। नमस्कार। आपण जर पाहिलं तर यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की जे डब्बे आहेत ट्रेनचे, महिला डब्बा आहे तो वाढवायला पाहिजे। तसंच जर आपण पाहिलं तर ट्रेन्स देखील महिलांसाठी वाढवायला पाहिजेत असं या महिलांचं म्हणणं आहे। कारण जो घडलेला प्रकार आहे तो अत्यंत दुर्दैवी असं म्हणू शकतो आपण, आणि महिलाच दुसऱ्या महिलांना मारताना त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। त्यामध्ये एका महिलेला दुखापत देखील झालेला आपल्याला स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।